मनुष्य प्राण्याला जन्माला घालण्याच्या मागचं उद्देश काय आहे? मनुष्य प्राण्याला जन्माला घालण्याचा उद्देश काय आहे सृष्टीचा? तो आज आपण समजून घेणार आहोत. त्याच्यामागे काय कारण आहे, काय रहस्य आहे, काय रहस्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आणखीन एक तुम्हाला मी ह्याबरोबर एक गोष्ट सुद्धा सांगणार आहे, एक कथा सुद्धा सांगणार आहे. रहस्य आहे त्याच्यात, ते रहस्य सुद्धा समजून घ्या, जाणून घ्या. या कथेमध्ये काय रहस्य आहे. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुस्कर. मित्रांनो, आपण चर्चा कशावर करतोय ती म्हणजे सनातनचा सृष्टी निर्मितीचा सिद्धांत आपण समजून घेतलेला आहे. आणि सनातन म्हणजे काय आहे, सनातन म्हणजे काय आहे हे आपण समजून घेतोय. मित्रांनो, आज आपण समजून घेतोय की मनुष्य प्राण्याला या निसर्गाने जे जन्माला घातलं त्याच्या मागचा उद्देश काय आहे हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक प्राण्याला, जो प्रत्येक जीवजंतू आहे, ह्या भूतलावर जेवढ्या जीवजंतू आहेत, अगदी पहिल्या अवतारापासून, म्हणजे कोणता अवतार तर मत्स्य अवतार, म्हणजे जलचर प्राणी. तर त्या जलचर प्राणी, पक्षी, वनस्पती ह्यापासून जे काय जीव जन्माला आलेत, जे काय सजीव जन्माला आलेत, त्या सजीवांपासून, त्या सजीवांना सृष्टीने का जन्माला घातलं आहे तर प्रत्येक सजीव एकमेकांवरती अवलंबून आहे. प्रत्येक सजीव एकमेकांवरती अवलंबून आहे आणि त्यांना ते कार्य दिलेलं आहे. त्या सृष्टीने आपापली कार्य ते इमाने इतबाराने करतायत, अगदी प्रामाणिकपणे करतायत. प्रत्येक जीव, त्या बॅक्टेरियापासून अगदी इतर प्राणी, जे मनुष्य प्राण्याला मी इथे धरत नाही आहे आज, पण प्रत्येक जीव त्या बॅक्टेरियापासून जे इतर प्राणी आहेत, जे जंगलातले प्राणी आहेत, ते करतायत. आता सुद्धा जे पाळीव प्राणी आहेत ते सुद्धा करतायत, पण काही अंशी ते सुद्धा बिघडले मनुष्याच्या सानिध्यात राहून. पण मनुष्य सुद्धा हा पूर्वी जंगलीच होता. आपण म्हणतो पाळीव प्राणी, मनुष्याने हे प्राणी पाळलेत. मित्रांनो, मनुष्य सुद्धा हा जंगलीच होता. हे नंतर त्याने गाव वसवले, शहर वसवले वगैरे, ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण मनुष्य सुद्धा पहिला जंगलीच होता, सर्वसामान्य इतर जनावरांप्रमाणे, प्राण्यांप्रमाणे. हळूहळू त्याच्या बुद्धीच्या विकासामुळे तो इतर प्राण्यापासून पेक्षा थोडासा वेगळा दिसायला लागला, वेगळी कर्म करायला लागला, म्हणून तो वेगळा दिसतोय. बाकी इतर प्राण्यामध्ये आणि मनुष्य प्राण्यामध्ये जास्त फरक नाही आहे. तर इतर प्राणी जे आहेत ना मित्रांनो, ते आपल्याला जे कार्य दिलं आहे, त्यांना जे कार्य दिले आहे निसर्गाने, या सृष्टीने, ते इमाने इतबाराने करतायत, अगदी प्रामाणिकपणे करतायत. उदाहरणार्थ आपण विष्णूचा तिसरा अवतार समजू. तिसरा अवतार काय आहे? वराह. आपण त्याच्याकडे बघताना कसं दूषित नजरेने बघतो, तुच्छ नजरेने बघतो. कसं बघतो? दूषित नजरेने, तुच्छ नजरेने. काय तो चिखलात आहे, घाणीत किंवा उकिरड्यावर काम करतोय, उकिरड्यावर लोळतोय. मित्रांनो, त्या प्राण्याला सुद्धा या निसर्गाने कर्म दिलेलं आहे. तो कर्म दिलेला आहे. तो त्या दलदलीत, त्या चिखलात का लोळतोय? कारण त्याच्या शरीराला ती आवश्यकता आहे, त्याच्या शरीराला ती आवश्यकता आहे. म्हणून तिसऱ्या अवतारात मी त्याचा उल्लेख केलेला आहे. तो दलदलीत, कारण ही हळद हो गोरे नव्हे, हळूहळू त्याच्या स्थित्यांतर होत गेलेलं आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक पक्षीमध्ये, प्रत्येक वनस्पतीमध्ये हळूहळू स्थित्यांतर होत गेलेलं आहे. हळूहळू त्याच्यात उत्क्रांती होत गेली, हळूहळू त्याच्यात बदलाव होत गेले आहेत, त्याच्यात प्रगती होत गेली आहे. हळूहळू, अचानक नव्हे, एका दिवसात नव्हे. ही हळद हो गोरी नव्हे, उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे. मित्रांनो, ही साधी सरळ गोष्ट आहे. मग हा डुक्कर, हा वराह, हा तो चिखलात लोळतोय, त्याच्या उकिरड्यावर राहतोय, हे कर्म दिलेलं आहे. ही उकिरडं साफ करणं,
हे त्याचं कर्म आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ती घाण पसरू नये, त्या घाणीमुळे आणि इतरांचे जीव धोक्यात येऊ नये, त्या घाणीमुळे, त्या उकिरड्यामुळे इतरांचे जीव धोक्यात येऊ नये. मग ती घाण नष्ट झाली पाहिजे. ही घाण काही प्रमाणात नष्ट झाली पाहिजे. मग ते ज्या प्रमाणात त्याला त्याचं भोजन म्हणून ते वापरायचे त्या प्रमाणात तो वापरतो, ते खातो आणि ती घाण नष्ट करतो. त्याच्यानंतर जे उरलेलं आहे ते किडे मुंगे त्याच्यावरती जगतात आणि ते नष्ट करतात, ते प्राशन करून, ते ग्रहण करून. म्हणजे प्रत्येक जीव हे आपापली कार्य इमाने इद्बाराने प्रामाणिकपणे करतोय. पण त्या प्रकारे मनुष्य प्राणी करतोय का? मी उदाहरण तुमच्यासमोर ठेवला. अगदी तो किडा सुद्धा, जो त्या दलदलीमधला किडा, तो सुद्धा ते इमाने इद्बाराने करतोय. त्या दलदलीमध्ये जी गोष्ट आहे, म्हणजे जी घातक आहे, पर्यावरणाला घातक आहे, या प्राणी मात्रांना घातक आहे, तर ती खाऊन तो नष्ट करतोय. मित्रांनो, लक्षात आला का? म्हणजे समजा एखादा प्राणी मृत पावला, मृत पावल्यानंतर गिधाडा येतात. गिधाड सुद्धा आपलं ते कार्य करतात. ते गिधाड येतात, ते खातात, किंवा ते तरस येतात, लांडगे येतात आणि ते खातात त्याला. तो सडल्यानंतर ते गिधाडं खातात. त्याच्या अगोदर खाण्यात भोजन म्हणून इतर प्राणी खातात. जसं त्याचं भोजनाचं एक लिमिट असते, त्या लिमिटपर्यंत ते त्याप्रमाणे तो प्राणी, तो पक्षी किंवा त्या गोष्टी काम करत असतात. तो प्रत्येक जीव ते काम करत असतो. पहिल्यांदा सिंहाने एखादी शिकार केली, त्याने आपला वाटा खाऊन तो गेला निघून. मग तरस आले, लांडगे आलेत. त्याच्यानंतर ते सडायला सुरुवात होते शरीर त्या प्राण्याचं. मग ते कोण येऊन खातो? तो गिधाड येऊन खातो. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि गिधाड ते नष्ट करतो. मग राहिलेलं जे आहे ते किड्या मुंग्या खातात, किंवा ते एखादं शरीर जर कोणी खाल्लंच नाही, ते सडत राहिलं तसं, तर त्याच्यामध्ये किडे निर्माण होतात. आणि ते किडे निर्माण होऊन ते किडे खातात, ते शरीर नष्ट करतात. ते कुजलेलं शरीर नष्ट करतात आणि पर्यावरणाचा समतोल ठेवतात, पर्यावरणाचं आरोग्य राखतात. म्हणजे त्या किड्यांना सुद्धा, ज्या शरीराला लागलेल्या किड्यांना आपण दोष देऊ शकतो का? त्यांच्याकडे आपण दुय्यम नजरेने बघू शकतो का? नाही. ते त्यांचं कार्य करतायत, म्हणजे त्यांचं कर्म करतायत. मग मनुष्य प्राणी करतो का? मनुष्य प्राण्याला जे कर्म दिलंय ते तो करतोय का? तर उत्तर मिळेल नाही. मित्रांनो, मनुष्य प्राण्यांनी काय केलंय? या निसर्गाचा, या सृष्टीचा ऱ्हास केलाय. तो ओरबाडून खातोय. तो जबरदस्तीने खातोय. आपल्याला हवंय त्यापेक्षा अधिक तो प्रमाणात त्याचा काय करतोय? ऱ्हास करतोय. एखादा जनावर असेल, सिंह असेल, वाघ असेल, हिंस्र प्राणी असेल, त्याला हवंय तेवढीच शिकार करत होतो. तिथे 101 हे आहेत, हरणं आहेत. 101 हरणांना तो मारत नाही, एकाच हरणाला मारतो तो, आपल्या पोटापुरतंच मारतो तो. पण मनुष्य प्राणी हा आपल्या पोटापेक्षा अधिक विध्वंस करतो. त्याला जेवढं नकोय तेवढा तो विध्वंस करतो आणि बाकीचं मग फेकून देतो उकिरड्यावरती. म्हणजे त्याला बुद्धी आहे की आपल्याला एवढंच खायला पाहिजे, एवढंच अन्न खायला पाहिजे, एवढंच अन्न आपल्याला ताटात घ्यायला पाहिजे, एवढंच अन्न आपल्याला शिजवायला पाहिजे. मित्रांनो, ही गोष्ट कोण करतोय? तर मनुष्य प्राणी करतोय. मनुष्य प्राण्यांनी मर्यादा ओलांडल्या, अतिरेकपणा करून मर्यादा ओलांडलाय. मग तो निसर्गाला साजेसं, निसर्गाला हवं तसं वागतोय का? तर उत्तर मिळेल नाही. म्हणून आता बघा, मी प्रत्येक वेळी म्हणालो, याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण उल्लेख केलाय, देवाची करणी आणि नारळात पाणी, आणि मनुष्याची करणी आणि अवेळी पाणी. देवाच्या करणीमुळे त्या नारळात पाणी आलं, त्या पाण्याचा उपभोग होणार आहे, त्याचा पाण्याचा उपयोग होणार आहे. त्या प्राण्यापासून
जीवाला शांती मिळणार आहे. पण मनुष्याने जी करणी केली आहे आणि जो अवेळी पाऊस पडतोय, जे पाणी पडते, अवेळी उष्मा पडते, अवेळी थंडी पडते, हे ऋतुचक्र काय गेलंय, कोलमाडून गेलंय मनुष्याच्या करणीमुळे. आपण कुठे चाललोय? ऱ्हासाकडे चाललोय, विध्वंसाकडे चाललोय, अंताकडे चाललोय. याला कारण फक्त मनुष्य प्राणी. मग सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी, जेवढे प्राणी आहेत, जेवढे जीवजंतू आहेत, जेवढे सजीव आहेत, त्या सजीवांमध्ये मनुष्य प्राणी हा बुद्धिवान प्राणी आहे. मग त्यांनी कसं वागायला हवं होतं? त्याने आपल्या बुद्धीचा वापर कसा करायला हवा होता? तुम्हीच उत्तर द्या मित्रांनो. आपण उर्वरित जो भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये ऐकू. पुढच्या भागामध्ये आपण बघू मनुष्य प्राण्याने आपल्याला कसं वागायला पाहिजे, कारण व्हिडिओ खूप मोठा होत जाईल. मित्रांनो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता एक रहस्यमय गोष्ट, एक रहस्य. मित्रांनो, ही गोष्ट सुद्धा एका गावातली आहे, एका खेडेगावातली आहे. मी त्याचा उल्लेख नाही करणार, कारण त्या गावाची बदनामी होईल. त्यामुळे त्या गावातल्या व्यक्तीची किंवा गावातल्या त्या गावाच्या नावाचा सुद्धा मी उल्लेख नाही करणार. पण ही वास्तवातली गोष्ट आहे आणि ती गोष्ट मी अनुभवलेली आहे, स्वतः बघितलेली आहे, समजलेली आहे, त्याचा अभ्यास केला, ती माहिती मला आहे. अशी गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवते. मित्रांनो, एका गावामध्ये अशी आख्यायिका होती. एक मंदिर आहे शंकराचं, आणि त्या शंकराच्या मंदिराजवळ रात्रीचं कोणी जाऊ नये. त्या मंदिराजवळ जाऊ नये. त्या मंदिरामध्ये रात्री जाऊन कोणी दिवा लावू नये. त्या मंदिरामध्ये जाऊन रात्री कोणी घंटानाद करू नये. म्हणजे तिन्ही सांज झाली की सूर्यास्ताला गेल्यानंतर कोणी जाऊ नये. त्याच्या आजूबाजूची जी झाडी झुडपी आहेत त्याची एक काडीसुद्धा किंवा एक पानसुद्धा तोडू नये. अगदी सुखा लाकूड पडलेलं तिथे ते सुद्धा उचलू नये. अशी त्या मंदिराची ख्याती होती. शंकराचं मंदिर, महादेवाचं मंदिर, पुरातन मंदिर. पण त्याच्या मागे ही कारणं होती. का? जर तुम्ही तिकडे जाऊन काय केलं, दिवा पेटवला, तर तुमच्यावरती आपत्ती ओढवेल. जो दिवा पेटवेल तिथे तर त्याच्यावरती आपत्ती ओढवेल. त्याच्या कुटुंबाचा ऱ्हास होईल किंवा त्याचं नुकसान होईल. जो बत्ती पेटवेल, दिवा पेटवेल, त्याचं जो घंटानाद करेल त्याच्या कुटुंबावरती आपत्ती कोसळेल. त्याच्या कुटुंबाची वाताहत होईल, त्याच्या स्वतःची वाताहत होईल. किंवा तिथे जाऊन जर कोणी त्याने जाऊन तिथे थांबला तिन्ही सांजेनंतर, सूर्यास्त झाल्यानंतर, तर त्याचा अंत होऊ शकतो, त्याचा मृत्यू होऊ शकतो. जर तिथे जाऊन थांबला त्या मंदिरामध्ये कोणत्याही कारणानिमित्त, अगदी जाऊन एखादा प्रवासी असेल जाऊन तिथे झोपला तर तो मृत पावेल, मरण पावेल. त्याचं नुकसान होईल शारीरिक, आर्थिक, मानसिक. त्यामुळे त्या मंदिरात ह्या तिन्ही सांजानंतर कुठलीही ॲक्टिव्हिटीज, कुठलंही कार्य होता कामा नये. अशी पूर्ण ती गावभर ह्या गोष्टीची माहिती होती. त्यामुळे त्या गावात, त्या मंदिरात तिन्ही सांजेनंतर कोणी जायचं नाही. एकदा तिन्ही सांज झाला, सूर्यास्त झाला की कोणी जायचं नाही. परत तिथल्या झाडे झुडप्यांची पानं, काट्या, फांद्या तोडू नये अवतीभोवतीची. त्यामुळे काय झालं होतं, ते मंदिर अगदी गर्द झाडीने आच्छादलं होतं. जंगलाने आच्छादलेलं होतं. तिथे जाताना सुद्धा अशी वाट काढत जावी लागायची. कारण तुम्हाला फांदी तोडायची नाही आहे, तुम्हाला पानं तोडायची नाही आहे, तुमच्या हाताने कुठली कृती नाही करायची. मग असा बाजूला ते फांद्या, झाडं सरकवून वाट काढत तुम्हाला तिथे जावं लागायचं त्या मंदिरात. एवढी दुर्गम अवस्था. जाण्यायेण्याचा मार्ग होता, पण कसं, अगदी विचित्र प्रकारे. म्हणजे
एखादा माणूस तिथे येऊन गेला, त्याने झाडी बाजूला केलीत, परत झाडी तिथे निर्माण व्हायचीत ना, हाताने बाजूला केलीत. पायाखाली एखादं झाड आलं किंवा एखादी वनस्पती आली, ठीक आहे, पण हाताने तोडू नये किंवा पायानेही तोडू नये, त्याचा नाश करू नये, ती उपटून टाकू नये, अशी त्याची काय होती, आख्यायिका होती. त्याची त्याबद्दल काय होतं, बोलाचाली होती. त्यामुळे तिथे शक्यतो कोण जात नव्हते त्या मंदिरात. जे कोण जायचे त्या मंदिरात दिवा पेटवायला दिवसा वगैरे, ते अगदी म्हणतात ना, मेहनत लागायची त्यांना तिथपर्यंत पोचायला, कारण त्या झाडी झुडपीतनं त्यांना तिथे पोचायला लागायचं. त्यामुळे अशा काही लोक तिथे जाऊन येत होते, बत्ती लावत होते, दिवसा ढवळ्या पूजापाठ करत होते. पण काही लोक, बरेचसे लोक तिथे जायला टाळत होते. कशाला, आपल्या हातून चुकून पायाखाली एखादं झाड मोडलं तर, एखादी फांदी तुटली तर, एखादी वनस्पती मेली तर आपल्याला हे घरापर्यंत कशाला आणायचं आहे, नको तर त्या, अशी ती अवस्था होती मित्रांनो. त्यामुळे सगळं गाव त्या मंदिराबद्दल धास्ती घेऊन राहिला होता. एक भीती होती, आदर नव्हता तर एक भीती, त्या मंदिराबद्दल एक भीती होती. अचानक काय झालं मित्रांनो, त्या गावामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनवाले आले. ही गोष्ट कळली लोकांना, तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनवाले तिथे पोचले त्या गावामध्ये. आणि त्या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी, ही अंधश्रद्धा आहे, ह्या ज्या काय तुम्ही सांगताय घंटानाद करू नये, दिवे पेटवू नये, ही सगळी अंधश्रद्धा आहे. आणि हे जर तुम्ही अंधश्रद्धा बाळगली तर तुमचं नुकसान होईल. मग त्यांनी ती गोष्ट करून दाखवली. रात्री जाऊन तिथे ते थांबलेत, नरेंद्र दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलनवाले. रात्री तिथे जाऊन थांबलेत, झोपलेत, लोळलेत, घंटानाद सुद्धा केला, दिवा सुद्धा पेटवून दाखवला, तिथे आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या सुद्धा मोडून दाखवल्या. आणि काही दिवस ते गावात तिथे थांबून सुद्धा दाखवलं की आम्हाला काही झालेलं नाही. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही माहिती घ्या आमच्या कुटुंबाची किंवा आमचं काय नुकसान झालंय का, हा सगळा प्रकार ते करून गेलेत. आणि काय म्हणालेत, काय त्यांनी विषय केला, हिंदू हा काय आहे, अंधश्रद्धाळू आहे. हिंदू हा अंधश्रद्धाळू आहे. कसली पिंडीची तुम्ही पूजा करताय, कसले थोतांड माजवताय, कसला शंकर म्हणून बोलताय, काय तुम्ही ह्याच्यातून साध्य करताय, काय देवळं उभारून काय फायदा झाला. म्हणजे त्यांना हे फक्त अंधश्रद्धा निर्मूलन नाही करायचं होतं, तर हिंदूंच्याबद्दल काय करायची होती, गरळ ओकायची होती. हिंदूंच्या देवी देवतांबद्दल गरळ ओकायची होती. ते ओकून ते गेलेत. निंदा नालस्ती त्यांना करायची होती, ते नालस्ती करून ते गेलेत. मित्रांनो, लक्षात आलं का? मी त्यांना त्यावेळी प्रश्न केला की तुम्ही म्हणताय तर मी ठीक आहे, ही अंधश्रद्धा तुम्ही दूर केली की असं काही होऊ शकत नाही, दिवा पेटवू शकतो, घंटानाद करू शकतो, तिथे झोपू शकतो, तिथे लोळू शकतो, तिथल्या फांद्याही तोडू शकतो, हे सगळं मान्य आहे. पण त्याच्या मागचं कारण काय हे शोधून काढण्याचा प्रयत्न केलात का तुम्ही? हे शोधून काढायचा प्रयत्न केलात का? नाहीत केला. आणि तुम्ही सरळ हिंदू देवादेवतेंचं काय केलं, निंदा नालस्ती केलीत. हिंदू समाजाला तुम्ही दूषणं देऊन गेलात. मित्रांनो, मी त्याच्यावरती बरेच दिवस अभ्यास करत होतो. माझ्या मनातही हा प्रश्न होता की नक्की काय चाललंय, नक्की हे काय आहे. पण मी तिथे बोलू शकत नव्हतो, कारण मला साथ देणार नाही आहे. कोण नाही देणार साथ? तर तिथले गावकरी. कारण ह्यांनी काय काय केलं तर आमच्यावर सुद्धा ही आपत्ती ओढवेल. ह्या व्यक्तीचं जर मी ऐकलं, मी सांगण्याचा प्रयत्न केला, मी समजवण्याचा प्रयत्न केला की आपण बघूया, करून प्रयत्न करूया, नक्की काय हे शोधून काढूया. पण ते नाही बाबा, आमका ह्या जमाचा नाही, म्हणजे समजून घ्या तुम्ही ही कुठली गोष्ट आहे ती. मी मालवणीमध्ये बोलतोय. ह्या आमका ह्या जमाचा नाही बाबा. तुका काय करूचा, तू एकटो काहीतरी कर, आमका काय सांगू नकोस, आमच्यापर्यंत ह्या गोष्टी घेऊ नकोस. आम्ही ह्या सर्व चालीरीती मानतो.
हे आमच्या पूर्वजापासून चालत येलेला, ह्या पूर्वजापासून चालत येलेला आमका ह्या सांभाळू गया. तुका काय आपलो, तू शहरातलो तू उचलली जीभ लावली टाळ्याला, काही बोलशील. त्यामुळे मी ह्या गोष्टी करायला धजवत नव्हतो. का तर आधी काहीतरी त्यांच्यासमोर ती येणं गोष्टी गरजेचं आहे. आणि ती गोष्ट आली होती, सिद्ध झालं होतं काही अंशी, तरीसुद्धा ते घाबरत होते. हां, हे येऊन गेलेत, लोळान गेलेत, आज नाही मेलेत, आणखीन 4 दिवसांनी मरतील, महिन्यानंतर मरतील, काही वर्षानंतर मरतील, काहीतरी त्यांचं वाटोळ होईल. म्हणजे अजूनही त्यांच्या मनात ती भीती होती. पण एक मला काय मिळाली होती, संधी मिळाली होती. मला त्यावेळी संधी मिळाली. त्या संधीचा मी उपयोग केला मग. आणि मग मी लोकांसमोर ती गोष्ट आणली, ते रहस्य आणलं. मित्रांनो, रहस्य काय होतं, त्याच्या मागे रहस्य काय होतं ते तुमच्यासमोर मी आता ठेवतोय. काय रहस्य होतं तर त्या गावामध्ये समुद्र किनाऱ्याला ते गाव असल्यामुळे तिथे काय व्हायची, स्मगलिंग व्हायची. स्मगलिंग, समुद्रावरून सोनं नाणं तिथून आणलं जायचं. तिथे सोनं नाणं आणलं जायचं. तर आणल्यानंतर रात्री तिथे उतरवलं जायचं. आणि रात्री उतरून त्याच्यानंतर मग ते दिवसभर तिथे कोण जायचं नाही. परत रात्री त्याच्यावरती कारवाई करून, त्याचं कार्य करून आपलं इस्पित साध्य केलं जायचं या स्मगलिंगचं. मग सामान उतरवायला एक जागा पाहिजे. तिथे हे जे लॉन्ची यायच्या स्मगलिंगच्या, मासेमारी आहेत, ते मच्छी मारणारे आहेत, कोळी समाजाचे आहेत, असं दर्शवून तिथे यायचे. पण ते कोण होते, केरळी होते. केरळातले होते. त्यामुळे त्यांची भाषा त्यांना समजायची नाही, या सिंधुदुर्गातल्या लोकांना ती समजायची नाही. मग त्यांनी नाव ठेवलं आळगे. त्यांनी नाव काय ठेवलं त्यांना, आळगे. हे आळगे येलेत. आणि हे आळगे आपले व्यापार करतात. पण मित्रांनो, या आळग्यांना सपोर्ट करणारा कोण होता, तिथला ग्रामसेवक, सरपंच. कोण होता, सरपंच आणि ग्रामसेवक हा त्यांना सपोर्ट करणारा होता. त्यामुळे इतर सामान्य गावकरी त्यांच्या विरोधात जात नव्हते. तिकडचे जे नेते मंडळी होते, स्थानिक लेवलचे नेते मंडळी, ते नेते मंडळी याच्यात इन्व्हॉल्व होते. अगदी वरच्या लेवलपर्यंत नेते मंडळांबरोबर, फक्त स्थानिकच नाही, पुढचे वरपर्यंतचे नेते मंडळी त्यावेळी त्याच्यात इन्व्हॉल्व होते. त्यामुळे त्यांना ते सपोर्ट करत होते, त्या आळग्यांना. त्या मच्छीमारी नावाला ते मच्छीमारी होते, पण खरोखर वास्तवात ते काय करत होते, सोन्याचं स्मगलिंग करत होते. मित्रांनो, ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती. आणि त्यांनी ही गोष्ट काय केली होती, त्याच्याबद्दल हा सर्व गोष्ट प्रकार. आता ते सोनं आणलेलं आहे, स्मगलिंग करून आणलेलं आहे, ते लपवायचं कुठं? ते लपवायचं ते मंदिराच्या आजूबाजूच्या झाडकीमध्ये. त्या आजूबाजूच्या झाडकीमध्ये ते सोनं लपवायचं आणि वेळेनुसार तिथून ते सोनं दुसरीकडे शिफ्ट करायचं. हा तो प्रकार होता. मग ते सोनं लपवण्यासाठी ही गोष्ट बोंब उठवली होती. तिथे झाड तोडू नये. कारण जर कोण तोडायला गेला, फांद्या तोडायला गेला, झाड तोडायला गेला, काय करायला गेला, तर ते सोनं लक्षात येईल, तिथे ठेवलेल्या गोष्टी लक्षात येतील. मग त्या दिवसभरात जर तिथे गेला, जाणं येणं चालू राहिलं त्या मंदिरात, तर लोकांच्या निदर्शनात येईल, ती गोष्ट निदर्शनात येईल. वास्तव काय होतं तर त्या चोऱ्या माऱ्या करणं, ते स्मगलिंग करणं, हा त्याच्या मागे कारण होतं. हे मुख्य कारण होतं. हे त्याच्या मागचं मुख्य कारण होतं. आणि ते शेवटी मी लोकांच्या निदर्शनात आणून दिलं. ते पकडले गेलेत, ते आळगे सुद्धा पकडले गेलेत. त्याच्यानंतर जे कोण त्याच्यात नेते मंडळी
इन्व्हॉल्व होते तेही पकडले गेले. मलाही त्रास झाला. याची वाच्यता जास्त झाली नाही कुठे, पण गावातल्या लोकांना ही गोष्ट कळली नेमके तिथे काय घडत होते. याची वाच्यता होऊ दिली नाही. त्यावेळी जे सरकार होतं केंद्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्या सरकारने ही गोष्ट दडपवून टाकली, कारण त्याच्या मागे त्यांचाही हात होता. आता जसं आपण अगदी खुल्या मुखाने, खुल्या माथ्याने येऊन बोलतोय, मी असा व्हिडिओ बनवतोय, तशी त्यावेळी परिस्थिती नव्हती. बोलताना दबकून बोलावं लागायचं, कारण यांचा बोलबाला होता, ह्या नेते मंडळींचा बोलबाला होता. त्यावेळी ती परिस्थिती नव्हती. ही गोष्ट दडपवून टाकली. जे तिथे ते कर्मचारी काम करत होते, ज्यांना आपण आळगे म्हणतो, जे केरळी होते, जे ते मच्छीमार होते, त्यांना यांच्यात गुंतवून त्यांना सजा मिळाली, त्यांना तुरुंगवास झाला. ते सरपंच, ग्रामसेवक हे काही काळासाठी तुरुंगात गेलेत, पण सुटून आलेत, कारण पुरावे ठेवले नाहीत ना. मित्रांनो, ह्याच हातावरची थुंकी ह्या हातावर गेली, ह्या हातावरची थुंकी ह्या हातावर केली गेली, आणि ह्या हातावर थुंकी करून ते जे साधे कर्मचारी होते, जे ज्यांच्या आदेशाखाली काम करत होते, ते अडकले गेलेत. आणि त्यावेळी ती परिस्थिती नव्हती, कारण केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार होतं. मित्रांनो, लक्षात आलं असेल तुम्हाला काय रहस्य आहे. मला हे अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना हेच सांगायचं आहे. हे का घडलं जाते, ही अंधश्रद्धा का निर्माण केली जाते, त्याची मागची कारणं सांगा. तुम्ही हिंदू समाजाला, हिंदू देवी देवतांची काय करू नका, इज्जत काढू नका. हिंदू देवी देवतांची देवी देवतांवरती बोटं ठेवू नका. हिंदू देवी देवतांना तुम्ही गलिच्छ भाषेत संबोधू नका. तर तुम्ही वास्तव ठेवा. वास्तव काय, त्याच्या मागे कारण काय, ही अंधश्रद्धा का निर्माण केली गेली, त्याच्या मागचा उद्देश काय आहे, हे लक्षात आणून द्या. कुठला देव वाईट आहे, कुठला देव चांगला आहे, कुठलं मंदिर चांगलं आहे, मंदिर चांगलं आहे की वाईट आहे, कुठले रीतिरिवाज चांगले आहेत, कुठले रीतिरिवाज चुकीचे आहेत, ह्याच्यावर जाऊ नका. तर हे वास्तव समोर आणा. मित्रांनो, लक्षात आलं का? ह्याच्यातून तात्पर्य तुम्हाला काय कळलं मित्रांनो? ह्या माझ्या कथेतून, ह्या स्टोरीतून, ह्या गोष्टीतून तुम्हाला तात्पर्य काय समजलं? कमेंट बॉक्समध्ये लिहा. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.